महाराष्ट्रातले सगळे कामधंदे थांबवून एकनाथ शिंदे 3-4 वेळा दिल्लीत मुजरा करायला येतात. याचा अर्थ असा की ठाण्याचा रिक्षावाला भंगारात जायची वेळ आलेली दिसते. कारण भाजपने विधानसभा निवडणुकीत ठाण्याची रिक्षा भरपूर वापरून घेतली. रिक्षा भरू पैसे वाटले. एवढं केलं तरी पण शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. गावाला जाऊन रुसून बसले. मग कसंबसं रडत उपमुख्यमंत्रीपद घेतलं. पण आता भाजपला 2029ला स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणायची. त्यामुळं शिंदेंना बाजूला करायचं ठरवलं आहे. शिंदेंचा उपयोग भाजपला भविष्यात दिसत नाही. कारण शिंदे जे मतं घेतात तीच मतं भाजपची आहे. शिंदेंना जी मतं भेटत नाही ती मतं अजितदादांकडे आहे. त्यामुळं भाजपचा नॅचरल अलायन्स अजित पवार आहे. सुप्रीम कोर्ट 1-2 महिन्यात शिवसेना पक्ष ठाकरेंना देईल तेव्हा शिंदेंचं नाव वापरून निवडून आलेले 57 आमदार अपात्र होतात. त्यामुळं शिंदेंचे दिल्लीला फेरफटके वाढले आहे अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. त्याने आधी अमित शहा यांची 25 मिनिटासाठी आणि नंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची 30 मिनिटासाठी भेट घेतली. आणि त्या भेटीमुळं महाराष्ट्रात खूप सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. आणि माझ्या मते एकनाथ शिंदे हे निकराचे प्रयत्न करत आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळं महायुतीला घवघवीत यश मिळालं ह्याबद्दल किमान माझ्या तरी मनामध्ये दुमत नाहीये. जशी लाडकी बहीण योजना, ही योजना हे एकनाथ शिंदे यांचं ब्रेनचाइल्ड आहे. तर महायुतीला हे लक्षात आलं होतं की जर सरकार पुन्हा सत्तेवरती यायचं असेल तर त्यांना अशा वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करावा लागेल. म्हणून जेव्हा प्रत्यक्षामध्ये निवाडा आला निवडणुकीचा तेव्हा कुठेतरी 100 आसपास भारतीय जनता पार्टी राहील असं वाटत असताना 135-136 यांच्या जागा निवडून आल्या आणि तिथेच एकनाथ शिंदे यांचं गणित बिघडलं. ते बिघडलं आणि म्हणून आपण केलेल्या एवढ्या प्रयत्नानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. ते दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर तळ्यात मळ्यात त्यांचं सुरू होतं. मग कसं बसं त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं. त्यानंतर असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीनं आधीच्या प्रशासनातल्या चुका सुधारण्याच्या दृष्टीनं किंवा 2029ला आपलंच सरकार स्वबळावरती यावं आपल्या पक्षाचं, ह्यासाठी जे प्रयत्न सुरू केले त्याच्यातनं एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. आणि ती नुसती वाढलेली नाहीये, तर त्या अस्वस्थतेमुळं त्यांच्या पक्षामध्येच दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. कशी? आज बघा, योगेश कदम यांचं प्रकरण बाहेर आलं. योगेश कदम जे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेणं एकनाथ शिंदेना सहज सोपं नाहीये. संजय सिरसाट यांच्याबद्दल ते निर्णय घेऊ शकतात. दादा भुसेबद्दल निर्णय घेणं सोपं नाहीये. भरत गोगावलेबद्दल निर्णय घेणं सोपं नाहीये. आणि ह्याच सगळ्या लोकांची नावं चर्चेत आहेत. दुसरं असं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं मी जो आकडा सांगतो 175चा, तो मी काही व्हिडिओमध्ये सातत्यानं सांगितला आणि ती गोम आहे, कळीची गोम आहे. कशी? 175 जे आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी जमा केले त्यातले 60-65 हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले आहेत. ते स्वबळावरती थोडंसं आर्थिक त्यांना बळ दिलं तर निवडून येऊ शकतात. आणि एकनाथ शिंदे हे दिलदार आहेत, ह्याबद्दल काहीही दुमत नाहीये. त्यांच्या एवढा सडळ हस्ते मदत करणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये कोणी नाही. असा नेता जेव्हा पाठीशी असतो तेव्हा सडळ हस्ते मदत करून निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी करायला लागतात त्या एकनाथ शिंदे करू शकतात. आणि तिथे भारतीय जनता पार्टीला अडचण आहे की जर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं, तर भारतीय जनता पार्टीला 2029 मध्ये स्वबळावरती मुंबईसह महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याला सुरुंगला. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करणं, एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी सतत बाहेर आणणं, हे सगळे प्रकार ठरवून चालले आहेत असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण सगळेच भारतीय जनता पार्टीतले नेते तसे स्वच्छ आहेत असं मांडणं म्हणजे फारच मोठं धाडस आहे. मग त्या लोकांची प्रकरणं, त्या लोकांच्या विरोधातल्या चौकशा ह्याचं का होताना दिसत नाहीये? चर्चा होते आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची. आणि अजित पवार यांच्या संदर्भामध्ये तर त्यांच्या मंत्र्यांनी ज्या चुका केल्या त्या अत्यंत बालिश आहेत. त्या बालिश चुकातनंच ते सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर गेले, एकांचा खातेबदल झाला. म्हणून एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असणं साहजिक आहे. या सगळ्यांची पार्श्वभूमी मी सांगितलं. म्हणून आता दिल्ली 2 नेत्यांच्या बैठकीत काय झालं असेल तर एकनाथ शिंदेने काही गोष्टी निकराच्या सांगितल्या असतील असा माझा अंदाज आहे. कारण एकनाथ शिंदे हे यापूर्वी अमित शहाना भेटले. अमित शहाना भेटून त्यांनी जे काही घडतंय ते सांगितलं. त्यानंतर सुद्धा फारसा फरक पडलेला नाही. आणि म्हणून बहुधा 30-35 मिनिट माजी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी भेटतात, ते तेवढा वेळ देतात म्हणजे त्यांच्या मनातली खदखद त्यांना सांगायची ना,
ती त्यांनी सांगितली असावी, ती निकराच्या स्वरूपात सांगितली असावी, हे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं दिसतंय. भलेही अलीकडे राजकीय नेते असं म्हणतात की आता बॉडी लँग्वेजचं पण पत्रकार पीएचडी करायला लागले. ते खरं आहे ना, पीएचडी करावीच लागणार आहे, कारण बॉडी लँग्वेज ही महत्वाची गोष्ट असते. काल एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जसं राज ठाकरे यांच्या अनुषंगाने त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उद्धव ठाकरेकडे टोलवलं. त्यांना माहिती आहे की राज ठाकरेच्या अनुषंगाने कोणतेही प्रश्न विचारले तर राज ठाकरेंच्या बरोबरचा वैरभाव काही त्यांना परवडणार नाही राजकीय दृष्ट्या. आत्ता तरी उद्धव ठाकरेंना ते अंगावरती घेता येतच. पण त्यांची एकूण कालची बॉडी लँग्वेज जर बघितलं तर ते अस्वस्थ होते. महायुती एकच आहे, आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ वगैरे, हे ते सांगताना जी कन्व्हिन्सिंग क्षमता लागते ती नाहीये. म्हणजे काय तर एकनाथ शिंदेनी हे सांगितलं असावं की मला आणि माझ्या पक्षाला अडवण्याचे पदोपदी प्रयत्न सुरू आहेत, मी काय करायला हवं तुम्ही सांगा. किंवा मग त्यांच्यासमोर जे काही घडतं आहे ते त्यांनी सांगितलं असावं आणि ती तक्रार मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली असावी अशी दाट शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं राज्यातले सगळे कार्यक्रम थांबवून ते 3 दिवसासाठी दिल्लीत गेले तेव्हा ते निकराचे प्रयत्न करण्यासाठीच गेलेले आहेत. आणि मी वरिष्ठांना वेळोवेळी हे कळवलं होतं, हे सांगण्यासाठीच ते गेलेले आहेत. त्यातनं अर्थात भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोरचे पर्याय खूपच मर्यादित आहेत असं लक्षात घेतलं. कारण एकनाथ शिंदेंना काय करायला लागेल तर एक तर ते मराठा समाजाची अस्मिता असा एक भाग घेऊन काही वेगळा विचार करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या बरोबर जाणं हा एक त्यांच्यासमोरचा पर्याय असू शकतो. पण शरद पवार हे आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची जी थोडीशी मृत झालेली जी आघाडी होती तिला पुन्हा नव्याने रिसरेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय. सो एकनाथ शिंदे यांच्यासमोर एकला चालो रे शिवाय दुसरे पर्याय काय जर भविष्यात फार मोठा निर्णय घ्यायचा असेल तर. पण एकूण एकनाथ शिंदे यांचा स्वभाव बघता, त्यांची कार्यपद्धती बघता, ते असं अगदीच काही करणार नाहीत असंही नाहीये. पण त्याच्या आधी एक निकराचे प्रयत्न करतायत ते असं दिसतं आहे. आणि त्या प्रयत्नातनं हा प्रयत्न ते करतायत की भारतीय जनता पार्टीला माझी कशी गरज आहे. सतत ते सांगत होते कालच्या त्या प्रेस कॉन्फरन्समधनं की आम्ही 4थ्या क्रमांकाचा असा घटक पक्ष आहोत की जो एनडीए मधला संख्याबळाच्या दृष्टीनं महत्वाचा घटक आहे. हे त्यांना सांगावं लागतंय, कारण त्यांची उपयोगिता ही भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये फार कमी दिसते आहे. कारण ते जे मतं घेतात तीच भारतीय जनता पार्टीची मतं आहे. ते जे मतं घेत नाहीत ती मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे नॅचरल अलायन्स भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे मी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सतत सांगतोय. आता तरी त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला यायला लागलाय. आणि म्हणून ही जी निकराची लढाई सत्ता अंतर्गत वर्तुळात सुरू आहे त्याबद्दल आपलं बारकाईनं लक्ष आहे. आणि उद्धव ठाकरे असे महिन्यातून 4 वेळा दिल्लीला अमित शहाला भेटायला कधीच गेले नाही. ही अशी कशी शिवसेना? जे मिंदे यांनी ठाकरेसोबत केलं त्याची फळे आज ना उद्या त्यांना मिळेलच यात शंका नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर कोणताही राजकारणी मी 100% निवडून येणार याची खात्री देऊ शकणार नाही. मोदी, शहा, फडणवीस मिळून शिंदेला बाद करणार.